माझे अपूर्ण राहिलेले स्वप्न. खरंच मानवी जीवन किती जटिल, किती गुंतागुंतीचं असतं नाही. सुखदुःखांच्या हिंदोळ्यावर तर ते सतत झुलतच असतं. किंबहुना सुखाला दुःखाचा किनार असेल तर जीवन जगण्याची मजा काही औरच असते. जीवनात एक एक पाऊल पुढे टाकताना आपण अनेक गोष्टी ठरवतो, स्वप्ने पाहतो, त्यांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, तारेवरची कसरत करतो. घराघराचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. असेच काही माझ्या आयुष्यात घडले. 4 जुलै 1972 माझं लग्न झालं आणि पाटलाची पोर सून होऊन चव्हाणांच्या घरात आली. नव्या नवरीने सुखी संसाराची अनेक स्वप्न रंगवली होती. स्वप्नांच्या दुनियेतून तिने नव्या घराचा उंबरठा ओलांडला. नव्या सुनेचे कोड कौतुकही झाले तसे नव्या नवलाईचे 9 दिवसही सरले. आणि त्यानंतर मात्र जीवनात अशी काही उलटापालट झाली. सुखी संसाराचं पाहिलेलं स्वप्न हवेतच विरलं. 8 वर्षे चूल नि मूल. बाहेरचं जग काय आहे, कसे आहे ते कळलंच नाही. संसाराच्या वेलीवर 3 फुलं उमलली खरी, पण पहिल्या मुलीच्या वेळी BA ची परीक्षा, दुसऱ्या मुलीच्या वेळी मिस्टरांचे कमरेचे ऑपरेशन, 6 महिने दवाखाना, तर 6 महिने घरी बेड रेस्ट. 6 महिन्याच्या मुलीला घरी ठेवून दवाखान्यात दिवसभर हजेरी लावायची. त्यानंतर BEdला प्रवेश घेतला, त्यातही गर्भारपण. BEdच्या 3ऱ्या पेपरच्या दिवशी सकाळीच 9 वाजता घरीच पुत्ररत्न जन्माला आले. आता काय करायचंय असा प्रश्न उभा ठाकला. पण मी मिस्टरांकडे पेपरला जाणारच असा हट्ट धरला आणि 3 वाजता कॉलेज गाठलं. सलग 3 दिवस 3 पेपर दिले. 3ही पेपरना माझे मिस्टरच सुपरवायझर होते. बघा, अशी परीक्षा कोणी दिली आहे का? 3रा पेपर संपल्यावरच बाळाकडे खऱ्या अर्थाने पाहिले. मुलगा 2 वर्षाचा असतानाच मिस्टरांचे हार्टचे ऑपरेशन करण्याची वेळ आली. त्यात 6 महिन्यांचा कालावधी गेला. 1979 पासून नोकरीचे चक्र सुरू झाले. समडोळी ते मिरज असा रोजचा प्रवास. जाण्यापूर्वी आल्यानंतर घरकाम, गाई म्हैशी धार शेण सगळं काम वाटणीला ठेवलेलं असायचं. पण हातात विद्येची पाटी आली होती. आता जीवन सुखद होणार असे वाटत होते. पण म्हणतात ना, 1 धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. 1989 साल उजाडले आणि पुन्हा एकदा मिस्टरांचे हार्टचे ऑपरेशन करण्याची वेळ आली. पण ती वेळ नव्हती, तो तर काळच होता. सर्व काही ठीकठाक चालू असतानाच अचानक डॉक्टरांनी सांगितले 2ही किडन्या फेल झाल्या आहेत. औषधोपचार झाले, पण शरीर साथ देईना. अचानक काही काळाच्या आतच नियतीने पलटी खाल्ली. तिने बरोबर डाव साधला आणि 23 ऑक्टोबर 1989 रोजी त्यांची प्राणज्योत मावळली. 17 वर्ष सुखी संसाराचं स्वप्न पाहणारी मी 15 वर्षे दवाखान्याच्या पायऱ्या झिजवत राहिले. सुख हा शब्द केव्हाच भुरकन उडून गेला होता आणि राहिला होता फक्त अरे संसार संसार. सुखाचा या शब्दासाठी आसुसलेली मी भातुकलीच्या खेळामधले राजा आणि करानी अर्ध्यावरती डाव सोडला अधुरी एक कहाणी, अशी माझी अवस्था झाली. आता तर सुख हा शब्द काट्यासारखा बोचतो. कधी रडायचं म्हटलं तर रडूही येत नाही. मनात जी एक अजब पोकळी निर्माण झाली आहे ती कधीही न भरून निघण्यासारखी आहे. कधीही न भरून निघण्यासारखी. चार जुलै 1972 माझ्या लग्नाचा दिवस. प्रत्येकीच्या जीवनात बदल घडवून आणणारा, जीवनाला कलाटणी देणारा असा हा दिवस. या दिवसाने माझेही जीवन पूर्णतः बदलून टाकले. मी कोल्हापूर सारख्या शहरात जन्मले, वाढले, मोठी झाले. पण लग्न होऊन सासरी आले ते खेडेगाव. दिवसातून 5 ते 6 गाड्या गावात कशा बशा येत. त्यावेळी माझे शिक्षण
SYBA पर्यंत झालेले. पुढे नवऱ्याची इच्छा व सासऱ्यांची इच्छा म्हणून BAचे 1 वर्षाचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मात्र चूल आणि मूल या फेऱ्यातच 8 वर्ष अडकून पडले. गोठा, गाई, म्हशी ही गळ्यात पडल्या. बाहेरच्या जगाशी काहीही संबंध नाही. तेव्हा कधी वाटलंच नाही की माझी यातून सुटका होईल व मी पुढे शिक्षण घेईन आणि नोकरी करेन, पैसा कमावेन. असं कधी मनात जरी आलं तरी माझं मलाच हसू यायचं. वाटायचं काय आपण वेड्यासारखा विचार करतोय. पण कसं कोण जाणे, माझी दुसरी मुलगी 2 वर्षाची असताना मी मे महिन्याच्या सुट्टीत माहेरी गेले होते. माझ्या नकळत माझ्या मिस्टरांनी सांगलीच्या BEd कॉलेजात माझे ॲडमिशन घेतले. सुट्टीहून परत आल्यावर ही आनंदाची बातमी समजली तेव्हा स्वर्ग 2 बोटे उरला. जूनपासून कॉलेज सुरू झाले. लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स, प्रोजेक्ट यात वर्ष कसे संपले ते समजलेच नाही. एप्रिलमध्ये परीक्षा सुरू झाल्या. त्यावेळी मी 7 महिन्यांची गरोदर होते. सोमवार, मंगळवार 2 पेपर झाले आणि बुधवारी सकाळी 9 वाजता चक्क मी मुलाला जन्म दिला. आता काय करायचे? सर्वांनाच प्रश्न पडला. पण मी माझ्या मिस्टरांना सांगितले, काहीही झाले तरी मी परीक्षेला जाणारच. दुपारी 3 वाजता पेपर. ते सांगलीला आले. प्रिन्सिपलना भेटले आणि 2 वाजता दारात टॅक्सी उभी केली. मी, माझे बाळ बरोबर सासूबाई व त्यांची आत्या सगळेजण सांगलीला आलो. आमराई जवळच्या पाटीलबाईंच्या दवाखान्यात बाळाला ठेवले व मी तडक पेपर द्यायला KWC कॉलेजमध्ये आले. सलग 3 दिवस 3 पेपर झाले. यथावकाश रिझल्टही लागला. एवढं सगळं करायला हत्तीचं बळ आलं कुठून? माझं मन, माझा आत्मा, माझ्या भावभावना, आजूबाजूचा परिसर हेच माझे प्रेरक होते. पण त्यानंतरही पुन्हा तेच रहाटगाडगं सुरू झालं. बाळ लहान, त्यात खेड्यात नोकरी करायची नाही असा मिस्टरांचा हट्ट. त्यामुळे ऑफर येऊनही गप्पच बसावं लागलं. असं वाटलं की आपल्या आयुष्यातला अंधार कधीच संपणार नाही. पण एखादा माणूस कोणत्या रूपानं एखाद्याच्या आयुष्यात येतो व त्याचं जीवनच बदलून टाकतो त्याचा पुढे प्रत्यय आला. माझे सासरे, त्यांचे भाऊ, त्यांच्यात जमिनीसाठी वाद चालू होते. ते मिटवण्यासाठी म्हणून सांगलीहून अग्रदूतचे संपादक अण्णासाहेब कुंभोजकर आमच्या घरी आले होते. ते सर्वजण सोफ्यात बसले होते. समोरच गोठा होता. दुपारची वैरणं गाई म्हशींना टाकून मी शेण पाटीत भरले आणि पाटी उचलायला बघितली, पण ती काही माझ्याकडून उचलेना. म्हणून तशीच ठेवून मी स्वयंपाकघराकडे चालले. हे सारं ते सोफ्यात बसून पाहत होते. जाताना त्यांनी मला बोलावलं. म्हणाले, बस. मी बसले. त्यांनी माझं शिक्षण वगैरे विचारलं. मी BEd झालीये म्हटल्यावर ते म्हणाले, नोकरी का करत नाहीस? मी म्हटलं, अजून कुठं मिळाली नाही. मिळाली तर करशील का? मी लगेच हो म्हटलं. त्या दिवशी ते सांगलीला गेले आणि दुसऱ्याच दिवशी त्यांचा निरोप आला. मिरजला तुम्ही जा. तिथे दर्ग्यात एक शाळा आहे. तिथल्या मुख्याध्यापकांना माझे नाव सांगा आणि भेटा. मी आणि माझे मिस्टर मिरजेला गेलो. मुख्याध्यापकांना भेटलो. त्यांनी मुलाखत घेतली आणि उद्यापासून शाळेला या असे सांगितले. पण शाळा होती उर्दू माध्यमाची. आता आपण इथे कसं आणि काय शिकवणार याचा प्रश्न पडला. पण अण्णासाहेब कुंभोजकर म्हणाले, शाळा उर्दू माध्यमाची आहे. सगळे शिक्षक विद्यार्थी मुस्लिम आहेत. मला कसं शिकवता येईल हा विचारच मनात आणायचा नाही. फक्त आपलं काम करायचं आणि घरी निघून यायचं. त्यांनी दिलेल्या प्रेरणेने मी धाडस केलं. शाळेत जाऊ लागले. शिकवू लागले. महिनाभरात रुळलेही. त्यांच्यामुळेच माझ्या हातातली शेणाची पाटी गेली आणि विद्येची पाटी आली आणि म्हणूनच माझे पुढचे सगळे जीवन समृद्ध झाले.
जीवनात अनेक संकटांना सामोरे जाता आले, अनेक आव्हाने पेलता आली. 19 फेब्रुवारी 2019 स्वानंदचे नवे पर्व सुरू झाले. सौ सुमन पाटील यांच्याकडे पहिली मीटिंग 23 मार्च रोजी घ्यायचे निश्चित झाले. सर्व सदस्यांच्या मतानुसार विषय ठरला मागील 10 वर्षातील आपल्या जीवनातील अनुभव, प्रसंग, घडामोडी वगैरे वगैरे. विषय ऐकला आणि मन भिरभिरत मागील दशकातील घडामोडींचा मागोवा घेऊ लागला. मागील दशकात काय काय बरे घडले आपल्या जीवनात, एक एक घटना डोळ्यासमोर तरळू लागल्या. 2003 मध्ये स्वइच्छेने निवृत्ती घेतल्यानंतर आयुष्य थोडे दिवस आनंदात गेले, पण नंतर मात्र त्या आयुष्याचा कंटाळा येऊ लागला. पण नुसती गृहिणी म्हणून जगायला मन मानेना. त्यातच एक दिवस सुमन भेटली. पुढील वर्षी रिटायर होणार होती. तिने माझ्यासमोर स्वानंदचा प्रस्ताव ठेवला आणि मी काहीही विचार न करता होकार देऊन बसले. पहिले दुसरे पर्व संपले. छान छान अनुभव आले. नव्या मैत्रिणी मिळाल्या. मला बहिणी नाही म्हणून मनाला खूप खंत होती. ती कसर स्वानंदमधल्या माझ्या सख्यांनी भरून काढली. जीवाभावाच्या सख्या तर आहेतच, पण आमचे नाते आता अगदी घट्ट झाले आहे. मी अगदी आनंदात होते. पण सुखाला दुखाची किनार असते असे म्हणतात. सुख दुःख एकाच नाण्याच्या 2 बाजू. 2013 साली माझ्या मुलाला वयाच्या 33व्या वर्षीच पॅरालिसिसचा अटॅक आला. माझ्या शरीराचा एक भाग, एक हिस्सा लोळागोळा होऊन माझ्या समोर पडलेला होता. न बोलता येत होतं, न हातपाय हलत होते. पण मनात ठरवले याचा जिद्दीने सामना करायचा. मुलाची जबरदस्त इच्छाशक्ती, माझे प्रयत्न आणि परमेश्वराची कृपा यामुळे तो 6 महिन्यातच पूर्वव्रत झाला. परमेश्वराचे अस्तित्व आपल्या आजूबाजूला आहे याचा प्रत्यय आला. मुलाचे लग्न होऊन 15 वर्षे झाली. बाळाची चाहूल अजून लागली नव्हती. मनात सारखं वाटायचं, असं काय घडलंय आपल्या हातून ज्यामुळे ही शिक्षा आपल्याला मिळाली. आजी होण्याचं स्वप्न काही वेगळंच असतं. तशी मी आजी पणजीही झाले होते. पण म्हणतात ना, खरी आजी मी अजून होणार होते. पण दैवयोगाने तीही इच्छा पूर्ण झाली. अंधळा मागतो 1 डोळा, दैव देतो 2. मुलाला जुळे झाले. 1 मुलगा 1 मुलगी. जगण्यात एक नवी उर्मी मिळाली. बाळगोपाळ समवेत आता वेळ मजेत जात आहे. पण 1-2 वर्षात स्वानंदला मात्र हरवून बसले आहे. आता पुन्हा या सगळ्यात यायचा म्हणून आग्रहास्तव निर्धार केलाय. पाहू कधी संधी मिळते. आधी आजी, मग पणजी, पुन्हा आजी, असा आनंदमय प्रवास चालू आहे. आजीची जेव्हा मला आठवण येते त्यावेळेला मी हे तिने लिहिलेलं सगळं काढून वाचत असते. तिने खूप छान असा साठा करून ठेवलाय, ज्यामधून जेव्हा जेव्हा लो फील होतं, निराश वाटतं, त्या वेळेला प्रोत्साहन मिळतं. माझं लग्न झाल्यावर 1 महिन्यातच आजी आम्हा सर्वांना सोडून गेली. पण तिने शिकवलेली शिस्त, तिने दिलेले धडे, तिने दिलेले संस्कार, तिच्यासोबतच्या आठवणी अजूनही आमच्यामध्ये जिवंत आहेत. आजी खूप छान आयुष्य जगली. तसं बघायला गेलं तर तिचा प्रवास हा खूप खडतर होता, पण प्रत्येक पावलावरती तिने स्वतःचा आनंद शोधला. आजोबा, आजीचे 2ही भाऊ, आजीची आई, आजीला असलेली या सगळ्यांचीच साथ एकामागं एक सुटत गेली. तरी देखील एकटीने तिने तिचा लढा शेवटपर्यंत लढला. आजही दिवसाची सुरुवात तिच्या आठवणीने होते. डोळ्यातून 2 थेंब जातात, तिची आठवण येते आणि मग दिवस पुढे चालू होतो. इतरांसाठी जगताना, मुलींसाठी, नातवंडांसाठी, सुनेसाठी सगळं करता करता ती स्वतःसाठी जगायला कधीच विसरली नाही. स्वतः टापटीप राहणं, घर अगदी चित्रासारखं देखणं ठेवणं, वेगवेगळ्या नवनवीन ग्रुप्समध्ये सतत ॲक्टिव्हिटीज करत राहणं, रोजच्या रोज संध्याकाळी फिरायला जाणं, स्वतःला वेळ देणं, वर्षातून 2-3 ट्रिप्स काढणं, हे सगळं तिला खूप आवडायचं. ती तिचं आयुष्य खूप छान जगली. मी कधीच तिला अस्ताव्यस्त अवतारामध्ये पाहिलं नव्हतं. कधीही तिची भेट घेतली, कधीही कोणत्याही वेळेला तिच्या घरी गेलं
की अगदी ती सुद्धा आणि घरसुद्धा स्वच्छ, नीटनेटकं आणि टापटीपच असायचं. त्याचसोबत तिचं मनसुद्धा अगदी स्वच्छ, टापटीप, नवनवीन विचारांनी भरलेलं असायचं. कधीकधी आपण एकटे बाहेर पडायला घाबरतो, पण ती उतारवयातही पूर्ण भारतभर एकटी फिरली. वेगवेगळे अनुभव तिने घेतले आणि ते सगळे जतन करून ठेवले. त्याचा वारसा तिने आम्हा नातवंडांना दिला. तिचा हा साठा म्हणजे तिचा सहवास आहे. प्रत्येक वेळी हे चालताना नवीन प्रोत्साहन मिळतं, नवीन धडे मिळतात आणि आजी आमच्यासोबत आहे याची आम्हाला जाणीव होते.